नांदेड पावडेवाडीचे उपसरपंच व भाजप नांदेड उत्तर ग्रामीण मंडळाध्यक्ष बापूराव उर्फ बंडू पावडे यांच्या वतीने यंदाही अनंत चतुर्दशीनिमित्त नरसिंह चौक येथे भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हजारो भाविकांनी उत्साहात महाप्रसादाचा लाभ घेतला। या प्रसंगी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून गणेश भक्तांना अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा दिल्या। या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वांना दिलासा मिळावा व समाजात सुख समृद्धी नांदावी अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी बंडू पावडे यांच्या वतीने करण्यात आली। कार्यक्रमात विविध गणपती मंडळांचे अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार करून प्रत्येक गणेश मूर्तीवर पुष्पवर्षाव करण्यात आला। यावेळी तब्बल 21 क्विंटल पुलाव व मठाचा महाप्रसाद भाविकांना देण्यात आला, ज्याचा लाभ मोठ्या संख्येने भक्तांनी घेतला। प्रथमतः सर्व भक्तांना अनंत चतुर्थीच्या शुभेच्छा देतो। दरवर्षीप्रमाणे अनंत चतुर्थीच्या दिवशी आमच्या पावडेवाडी भागामध्ये नरसिंह चौकामध्ये भव्य अशा महाप्रसादाचे आयोजन होते आणि यावर्षी ते आम्ही भव्य प्रसादाचं आयोजन केलेलं आहे। दरवर्षीपेक्षा यावर्षी आम्ही अनेक इव्हेंट वेगवेगळे ठेवलेले आहेत। गणपती मंडळाच्या अध्यक्ष उपाध्यक्षाचे सत्कार आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नांदेड उत्तर मंडळाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहेत आणि तसेच प्रत्येक अध्यक्ष उपाध्यक्ष सोबतच गणपती मूर्तीवर पुष्पगुच्छ आणि भव्य दिव्य अशा इलेक्ट्रिसिटीचा देखावा दाखवून या ठिकाणी गणेश मंडळाचे उत्साह वाढवण्याचं काम आमच्या मंडळाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी 21 क्विंटलचा पुलाव आमच्या पूर्ण नांदेड उत्तर मंडळाच्या वतीने या ठिकाणी महाप्रसादासाठी ठेवण्यात आलेला होता। जनतेमधील जल्लोष उत्साह बघून आनंदाने मन भारावून गेले आणि गणरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, पुढच्या वर्षी लवकर यावा। गेल्या 10 ते 11 दिवसांपासून आपण गणपती बाप्पाच्या सहवासामध्ये होतात, आज त्यांना भावनिक निरोप देत आहोत, या अनुषंगाने काय सांगाल? आज या ठिकाणी मी गणपतीच्या चरणी एकच प्रार्थना करतो की दरवर्षीप्रमाणे यावर्षी भक्तांवर तुझे आशीर्वाद असाच राहू दे। येणारा पावसाळा पुन्हा अशाच पद्धतीचा चांगला येऊ दे, जेणेकरून पुढील दुष्काळ पडणार नाही, पूर्ण महाराष्ट्र कृषीप्रधान होईल आणि शेतकऱ्याचे पुन्हा दिवस येतील, अशीच आज गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना निरोप देतो। महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, काय सांगा? गेल्या 3 ते 4 वर्षापासून बंडूभाऊ या ठिकाणी मोठ्या उत्साहानं या ठिकाणी गणेश भक्ताचे आणि येणाऱ्या मंडळाचे मोठ्या संख्येने इथे या ठिकाणी येतात, याचे स्वागत करत असतात। महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। आतापर्यंत जवळपास 10 ते 12 क्विंटलाची खिचडी या ठिकाणी महाप्रसाद झालेला आहे आणि आलेल्या हर गणेश मंडळाचं या ठिकाणी फुलगुच्छ देऊन स्वागत, मंडळाचं स्वागत, दस्ती घालून स्वागत या ठिकाणी होत आहे आणि आलेल्या हर मंडळाचं या ठिकाणी उत्साहानं इथून जात आहेत आणि एवढं वातावरण खूप चांगलं आहे। यावर्षी नांदेड उत्तरचं त्यांना जिम्मेदारी मंडळाचे तालुका अध्यक्ष म्हणून दिलेली आहे। आणखीन उत्साहानं ते करत आहेत या ठिकाणी, कार्यकर्ते त्याच्यासोबत आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष आपले अमरभाऊ राजूरकर यांनी सुद्धा यांच्या पाठीवर थाप दिली। खूप चांगला उपक्रम या ठिकाणी घेतला। आमचे नेते मिलिंदभाऊ देशमुख, तसेच यवनकर साहेब, संजयभाऊ कोडगे, भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी या ठिकाणी आले, तसेच नांदेडचे पोलीस अधीक्षक SP साहेब या ठिकाणी येऊन गेलेले, त्याच्यानंतर डिप्टी कलेक्टर किरण आंबेकर साहेबसुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले। असा मोठा उत्साह या ठिकाणी झाले आणि कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे खूप या जोमानं सकाळपासून इथं काम करत आहेत। सर्वांना मी येणाऱ्या सर्व भक्तांना माझ्याकडून सुद्धा आणि आमच्या बंडूभाऊला सुद्धा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा।